सुरगाणा तालुक्यासह शहरात आदिवासी भागात साजरा होणारा आखाती गौराई सण हा निसर्ग, शेती आणि परंपरेचा अनोखा संगम दर्शविणारा उत्सव आहे। या सणातून आदिवासी समाजाचा पर्यावरणाशी असलेला घट्ट संबंध आणि जीवन पद्धतीचे दर्शन घडते। या सणाची सुरुवात पाच धान्यांच्या पेरणीने होते। भात, नागली, मका, तूर आणि उडीद ही पिके बांबूच्या टोपलीत माती टाकून पेरली जातात। रोज सकाळ संध्याकाळ त्यांना पाणी घालून जपले जाते। टोपली ओसरीत ठेवून झिलाने झाकली जाते, ज्यामुळे अंकुरणास पोषक वातावरण तयार होते। सणाच्या काळात महिला पारंपरिक गौराई गीते गातात। या गीतांमध्ये कणसरी माता, विविध पिके, पाणी, भाऊ बहिणींचे नाते, पशु पक्षी आणि निसर्गातील पंचमहाभूतांची आळवणी केली जाते। तसेच माता पिता आणि पूर्वजांना अग्नी टाकून त्यांची पूजा केली जाते। जंगलातील देवतांनाही गौराईच्या माध्यमातून वंदन केले जाते। महिला व मुली केसात गौराईची माळ घालून सजतात। त्यानंतर गौराई घेऊन गावभर नृत्य करत नदी किंवा विहिरीवर जातात। तेथे गौराईचे पाण्यात विसर्जन करून पूजा केली जाते आणि पुन्हा गावात परत येतात। या सणातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जिखण हा पारंपरिक खेळ। गावातील मुलं मजबूत टोपली किंवा पातेल्यात उभे राहून त्यात विविध वनस्पती, काड्या, धान्य ठेवतात। गाणी म्हणत आम्हाला जिखण काय घातला असा प्रश्न विचारला जातो आणि त्या वस्तूंची नावे ओळखली जातात। या खेळातून मुलांना जंगलातील वनस्पती आणि धान्यांची ओळख करून दिली जाते। आखाती गौराई सण हा केवळ धार्मिक विधी नसून निसर्ग संवर्धन, शेतीचे महत्त्व आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा जिवंत वारसा आहे। आखाती गौराई सण उत्सव व त्यामागील आदिवासी बांधवांच्या असलेल्या भावना या मुळातच निसर्गपूजक, धरतीपूजक आणि असल्याने वेळोवेळी आपल्या प्रतीकांची आळवणी करणे, त्यांची मनोभावी पूजन करणे, शांती करणे अशा प्रकारचा एक भौतिक सुखवाद दर्शलेला आहे। उत्तरायण ते आजचा धान विसर्जनाचा सण मनोभावे साजरा करून सामूहिक एकात्मतेतून सांस्कृतिक नृत्य गायनाने नदी किनारी धान ठेवले जाते। या सणामागील आख्यायिका अशी की वर्षभरात अनेक सण आपण साजरी करीत असतो, त्या सण उत्सवाच्या मागे एक निखळ श्रद्धा समाविष्ट असावी। पंचमहाभूते की ज्यामुळे पृथ्वीवर जीवन सृष्टी आहे, ज्यांचे अस्तित्व अबाधित राहावे, प्रकृती सुरक्षित राहावी, सर्वांचे कल्याण व्हावे, जीव शिवस्य जीवनम अशा प्रकारची आपल्या आदिवासी बांधवांची भावना आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।